आज कित्येक वर्षांनी पुन्हा आपण भेटतो आहोत असं मला झालं आहे। खरं तर आज ह्या क्षणी तुला कडाडून मिठी मारावी असं माझ्या मनात येत आहे। तुम्ही बोलवलं सकाजी? हो, पण ह्या क्षणी जर मी तुला मिठी मारली तर अनाहूतपणे तुझे सारं घडून गेलं आहे ते विसरून जाशील। सत्य काय आहे हे कळावं म्हणून तू यापुढे कसलेही प्रयत्न करणार नाहीस। आज जर मी तुझा प्रेमाने स्वीकार केला तर यापुढे आत्मज्ञान होण्यासाठी तू प्रयत्नशील राहणार नाहीस बानू। आणि त्यासाठी, केवळ त्यासाठी मला तुझ्याशी कठोरपणे वागावं लागेल। म्हाळसाताई, अहो हे काय झालं आहे? कवाधरनं बघते आहे मी, तुम्ही नुसतं माझ्याकडे बघतच उभे आहे। काय बी बोल ना की माझ्या हातनं काय बाय चूक झाली आहे का? आता हे गडावरून का निघून गेले याचं कारण आपल्यालाच काय, सगळ्यांना ठाऊक आहे। आपल्या वादामुळे यांनी हा निर्णय घेतला होता। वय त्या दिवशी आपल्या दोघींमध्ये तंटा झाला नसता तर देवगड सोडून गेलेच नसते। हो, तो दिवस माझा चांगलाच लक्षात आहे आणि आजचा दिवस देखील, कारण आज तू गडावर भोजनासाठी आली आहेस। वय तुम्हीच तर सांगावा धाडला होता। हो, कारण हे गडावर यावे म्हणून मी जशी सूर्यदेवांना प्रार्थना केली तशी तू देखील केली होतीस। हे केवळ माझ्यामुळे गडावर आले असं मला म्हणायचं नाही, तर तुझ्यामुळे देखील यांना जेजुरीत यावं लागलं। तुम्ही तर आज मला समध्यांसंग जेवाया हक्क बोलवलं, ह्याचं मला लई चांगलं वाटलं बघ। हो, असं वारंवार घडेल हा समज तू तक्षणी मनातून काढून टाक, कारण असं घडणार नाही। म्हणजे यापुढे तुला माझ्या अनुमतीशिवाय गडावर पाऊल ठेवता येणार नाही बानू। मी सगळं विसरेन, तुझा स्वीकार करेन, हा समज तू तुझ्या मनातून पुसून टाक। पर मला तर वाटत होतं का तुम्ही समजा विसरून गेला असाल आधीच। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं आता, चांगुलपणा खूप झाला। मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं। अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती नाहीये। आई, मी तुम्हाला नंतर फोन करते। हो, आणि आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ। सॉरी। सॉरी काय त्या? नेहा, आले
आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.